नमस्कार. वेन दोघातली तुटेना हा भाग अतिशय चांगला आहे. कारण की रोमॅन्टिक एकदम भाग आहे. बघा, स्वानंदी आणि समर हे एकमेकांशी भांडत असतात. ते हनीमूनसाठी गोव्याला गेलेले असतात. परंतु त्यांच्या गाडीचा अपघात होतो आणि त्यावेळेस ते बोलत असतात एकमेकांशी. मग स्वानंदी सांगते की तो ड्रायव्हर बरोबर गाडी चालवत नव्हता. त्याचं लक्ष नव्हतं. परंतु समर ऐकायला तयार नसतो. समर त्याचंच काय ते खरं करत असतो. आणि मग ती सांगते की तुम्ही गाडी फार छान चालवत होता. तेव्हा तो म्हणतो, तू असं ॲटिट्यूडने का बोलत आहे? तुला कळत नाही का तू कशी बोलत आहेस? तेव्हा ती म्हणते की तुम्ही गाडी चांगली चालवत नव्हता. तुम्हाला गाडी चांगली चालवत नव्हती असं बोलायचं होतं का? ह्या माणसाला समजत कसं नाही? असं मग ती स्वानंदी बोलते. तेव्हा समर पुन्हा चिडतो. तो म्हणतो, तू अशी का बोलत आहेस की मी पहिल्यांदा गाडी चालवत आहे, मला गाडी चालवता येत नाही. ती म्हणते की तुमच्यापेक्षा माझा भाऊ चांगला गाडी चालवतो, तुम्हाला गाडी चालवता येत नाही. तेव्हा तो म्हणतो, हे शक्यच नाही, मी बऱ्याच वर्षापासून गाडी चालवत आहे. तेव्हा तू असं का म्हणत आहेस? तेव्हा म्हणते, अरे बाबा माणसा, कसं तुला समजून सांगू, तुम्हाला समजून सांगू की तुम्ही गाडी छान चालवत होता. हेच मी तुम्हाला बराच वेळ समजून सांगत होते, पण तुम्ही समजून घेण्याच्या तयारीतच नव्हते. समर म्हणतो, हाच तो ॲटिट्यूड. कितीही काही चांगलं बोला, जरा काही सरळ झालं, चांगलं बोलायला गेलं की लगेच भांडण काढते. आता कसं यांच्याशी बोलायचं तेच कळत नाही. तेव्हा ती म्हणते, ओके, माझी चूक झाली, आता तरी मला माफ करा. तेव्हा तो म्हणतो, ओके ओके बोलायचं नाही, काय सारखं ओके लावले. आता दुसऱ्या चित्रामध्ये बघा, तुम्हाला काय दिसत आहे की दुसऱ्या चित्रामध्ये जर तुम्ही पाहत असेल तर अधीरा आणि तिची मम्मी मलिका हे एकमेकांशी बोलत आहेत. आता बघा, मलिका कशा प्रकारे तिला सांगत आहे. ती म्हणते की तुझी सासू म्हणली तू पांढऱ्या पायाची आहे. पांढऱ्या पायाची म्हणजे तुला माहीत आहे का काय असतं? पांढऱ्या पायाची म्हणजेच अपशकुनी आहे असं ती सांगते. आता याचा अर्थ तुला माहिती नाही, पण आम्ही जुने आहोत, आम्हाला माहीत आहे. तेव्हा अधीरा म्हणते, अशी ती म्हटले, थांब आता मी तिला विचारतेच, तिला मी चांगली शिकवतेच. तेव्हा ती म्हणते की मलिका, तू तिला काहीही विचारू नको, तुला माझी शपथ आहे, तू फक्त मनात ठेव. पण ती सांगते की तुझी सासू तुला काय काय बोलत होती. ती बोलत होती की तू काहीच काम करत नाही, फक्त आराम करतेस, तुला जे पाहिजे ते करतेस आणि घरातली सर्व कामे मीच करते. तेव्हा ती म्हणते, हो, मला नाही जमत कामं, मी तिला अगोदरच सांगितलं आहे, त्यामुळे तीच सर्व कामं करते. परंतु ती म्हणते, ही गोष्ट कोणाला सांगू नको, तुला पांढऱ्या पायाची म्हणलेली. हां, मग ठीक आहे. आता आदिरा ही फारच भडकलेली आहे, परंतु मलिका एवढी हुशार आहे ना की ती सगळं मनातलं काढून घेते. ती म्हणते, अजून काय काय चालू आहे तिकडे? तुझी सासू तुला काय त्रास देते का? काय बोलतेस का? तू इकडे लाडात वाढलेली सर्व तुझ्या इच्छा इकडे आम्ही पूर्ण करायचो. तुला जर तिकडे जमत नसेल तर तू इकडे ये निघून. कशाला तिथे राहते त्यांच्यामध्ये? असं बरंच काही ती फोनवर बोलत असते, सांगत असते. आता अधीरा ही फारच रागवलेली असते. आता या चित्रात बघा, स्वानंदी आणि समर हे झोपण्याच्या तयारीत असतात. त्यावेळेस ते सांगतात की तू झोप तिकडे, मी झोपतो इकडे. तेव्हा ती म्हणते की झोपा तिकडे जाऊन. आणि मग तो जेव्हा झोपायला जातो तेव्हा बडबड सुरू करतो आणि स्वानंदी ही झोपते. ती म्हणते, मला झोपू द्या आता, तुम्ही कशाला तुमचा माईक चालू ठेवता, तुमची बडबड बंद करा. तरी समर ऐकत नाही. समर सारखा तिला बोलत असतो, हिसक करत असतो. ते म्हणतो की तुम्हाला काही तो म्हणतो की तुम्हाला काही कळतच नाही, तुम्ही फक्त ओरडत राहता, सारखे बोलत राहता. तेव्हा ती म्हणते, तुम्ही जर गप नाही बसले तर मला तुम्हाला गप करण्यासाठी सारखं बोलावं लागेल. आता मला झोपू द्या, नाही तर मला सकाळी जाग येणार नाही. असं ती समरशी बोलत असते. परंतु समर हा ऐकण्याच्या तयारीत नसतो. आता काय करायचं? ते दोघांचे भांडणं दाखवलेली आहेत आणि नंतर समर सोफ्यावर जाऊन झोपतो. समर आणि स्वानंदी हे झोपताना सुद्धा एकमेकांशी भरपूर भांडत असतात. आता ते काय करतात की एकमेकांचे कपडे ओढतात. ते समर तो म्हणतो, माझी चादर दे. तेव्हा ती म्हणते, तुमची चादर घ्या आणि झोपा तिकडे सोफ्यावर. तेव्हा तो जाऊन झोपतो
आता समर हा अतिशय चिडलेला दाखवलेला आहे आणि स्वानंदी ही गपचूप नंतर झोपून जाते आणि समर हा रागावलेला, रुसलेला, फुगलेला आणि असा ॲटिट्यूडवाला दाखवला आहे. आता बघा त्यानंतर काय होतं की ते जे आलेले असतात. आता ह्या छायाचित्रात बघा काय दाखवलं आहे की अधीरा आणि तिची सासू मंदाकिनी हे एकमेकांशी बोलत आहे. मंदाकिनी बोलते की मला थोडीशी मदत कर ना भाजी नेसण्यासाठी. तेव्हा ती म्हणते नाही, मी आता बाहेर जात आहे. ती म्हणते मग आता तुमच्या घरी तर करत नव्हती का? ती म्हणते आमच्या घरी नोकर होते, इथे सुद्धा नोकर ठेवा. मग पगार कोण देणार? तर ती म्हणते मी देईल ना पगार, मी आहे ना, तुम्ही ठेवा नोकर कामगार, मी देईल पगार त्यांना, पण मी घरची कामं करणार नाही, अशी अधीरा मंदाकिनीला बोलते. आणि मग मंदाकिनी बाहेर निघून जाते, परंतु जाताना म्हणते पांढऱ्या पालीची काय आवश्यकता आहे? पांढरी पाल, पांढरी पाल. तेव्हा ती मंदाकिनी म्हणते पांढरी पाल, पांढरी पाल काय लावले? मी तुला कामातच सांगते आणि तू काय बोलते पांढरी पाल, पांढरी पाल. परंतु तिला समजलेलं नसतं की पांढरी पाल ही तिच्या आईने तिला सांगितलेलं असतं. मंदाकिनी ही एवढी बावळट आणि खुळचट दाखवली आहे. आता इथे बघा समरला त्याची आजी सांगते की तू जा, हा हार घेऊन जा देवापुढे देवाला देण्यासाठी. समर मग तो हार घेऊन जातो. आता हार घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी स्वानंदी ही सकाळी देवपूजा करत असते आणि देवपूजा करत असताना तो हार देवाला द्यायचा असतो. तेव्हा स्वानंदी काहीही बोलत नाही, ती देवाचं नामस्मरण करत असते आणि मग हा तिला हार देतो आणि म्हणतो की साधी थँक्यूसुद्धा बोलत नाही. अशा प्रकारे तो फारच चिडलेला असतो आणि मग ती तो हार घेते आणि देवाला अर्पण करते. आता इथे बघा मंदाकिनीची मुलगी किचनमध्ये आलेली असते. तेव्हा तिला सांगतात की तिची वडील थोडी तिला मदत कर ना तुझ्या मम्मीला. तेव्हा ती सांगते तिला तुम्ही का सांगता मदत करायला? जी सून आहे ती मदत करत नाही आणि तिला तुम्ही मदत करायला सांगता, मला हे पटत नाही. मंदाकिनी आणि दुसरी कोण आहे ती मलिका हे गाडीत चाललेले असतात, कारण की त्यांना ते भेटण्यासाठी बोललेलं असतं. हे पुढच्या भागात समजेल. हा अतिशय भडकलेला आहे आणि तो तिच्या मैत्रिणीला आणि मित्राला सांगत आहे की त्याची बायको किती वाईट आहे. ती साधा फोनसुद्धा घेत नाही किंवा तिला साधी मॅनर नाही, बोलण्याची पद्धत नाही. भयंकर ॲटिट्यूड आहे तिच्यामध्ये आणि ती मला म्हणते की तुम्ही माणसं कट करता. आता बघा ना, मी तिथे तिला तिच्यासाठी हार घेऊन गेलो होतो देवासाठी, आजीने सांगितला म्हणून. आणि मी तिला हार दिल्यानंतर ती साधी बोललीसुद्धा नाही मला थँक्यू म्हणून. कमीत कमी मला थँक्यू तरी बोलायला पाहिजे ना, पण एक शब्दसुद्धा नाही बोलली. आता काय बोलावं हिला? आता मी तुम्हाला काय सांगू, ती ना एवढी शांत होती आणि दुसरी गोष्ट ती बोलायला लागली ती ॲटिट्यूडपणे बोलते, अजिबात ऐकून घेत नाही. आता हिच्याशी कसं बोलायचं, काय करायचं, ती सारखंच भांडत राहते. आता त्यानंतर ती म्हणते की त्याची मैत्रीण, हां मग पुढं काय झालं? पुढं काय झालं? समीर म्हणतो तिच्या शब्दामध्ये भरपूर अहंकार आहे, ती ऐकूनच घ्यायला तयार नसते. तेव्हा ती मैत्रीण बोलते की काय तयार नसते? तुम्ही जर तिच्याशी भांडले नाहीत, तिला समजून घेतलं नाही, तर तुम्ही तिला समजूनच घेत नाही, सारखं भांडत राहता, हाच तुमचा ॲटिट्यूड आहे. तेव्हा तिला प्रथम समजून घ्या, तिला काय म्हणायचे ते लक्ष ठेवा. आता ज्याप्रमाणे ती तुमच्या घरी नांदत आहे त्याप्रमाणे तुमची बहीणसुद्धा तिकडे नांदते ना, मग तुम्ही कशाला तिला त्रास देता? तुमची जर बहीण सुखात नसेल तर तुम्हाला आवडेल का?
असं ती त्याला सांगत असते. परंतु तो समर ऐकण्याच्या तयारीत नसतो, असा हा समर.